अमरावती येथून टपाल घेऊन सकाळी 6 वाजता निघणारी अमरावती धारणी व धारणी येथून परतीच्या प्रवासासाठी परतवाडा येथे जाण्यासाठी 10 वाजून 30 मिनिटांनी निघालेली एस टी महामंडळाची बस क्रमांक MH20GC3860 ही बस धारणी येथून हरिसाल नंतर मांगियाजवळ गाडीचे टायर लॉक झाल्यामुळे अपघातग्रस्त झाली. या बसमध्ये सुमारे 30 प्रवासी प्रवास करीत होते. ही बस झाडावर जाऊन आदळल्यामुळे सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. 2 झाडांना या बसने धडक दिल्यामुळे जीवितहानी टळली, मात्र मोठ्या प्रमाणामध्ये बसचे नुकसान झालेले आहे. वृत्त प्रसारित होईस्तोवर बसमध्ये असणारे प्रवासी दुसऱ्या बसने परतवाडा येथे जाण्यासाठी आपापली व्यवस्था करून निघाले होते, तर किरकोळ जखमी असणारे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे निघाले होते. मेळघाट क्षेत्राच्या घनदाट जंगलामधील घाट वळणाच्या रस्त्यावरून जाणाऱ्या परतवाडा आगाराच्या MH20GC3860 क्रमांकाच्या एस टी बसला धारणीहून परतवाडाकडे जात असताना हा भीषण अपघात झाला. गेल्या काही काळामध्ये सतत एस टी महामंडळाच्या बसेस व खासगी बसचे अपघात मेळघाटामध्ये घडत असून पुन्हा एकदा एस टी महामंडळ बसचे अपघात घडल्यानंतर एकच खळबळ उडालेली आहे. गेल्या 2 दिवसांपासून मेळघाट परिसरामध्ये सतत मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. सततच्या पावसामुळे मेळघाटातील जाणारा घाट वळणाचा रस्ता अत्यंत धोकादायक झालेला आहे. जीवितहानी जरी टळली असली तरी बसचे मोठे नुकसान झालेले आहे. सतत अपघातांच्या घटना घडत असल्याने मेळघाट परिसरामधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एस टी महामंडळाकडून अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू करण्यात आलेली असून भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे. तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी. प्रत्येक प्रजातीची फुलझाडे व फळझाडे मिळण्याचे विदर्भामधील एकमेव ठिकाण गायत्री नर्सरी, दत्त कॉलनी, बडनेरा रोड, अमरावती. अधिक माहितीकरिता संपर्क साधा 9075575317 9325303223.